नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायणाची मांडणी पूजासाठी मांडणी कशी करायची। तर मंडळी, गुरुचरित्र पारायण खूप लोक अगदी श्रद्धेने करतात, खूप बायका हे पारायण करतात, बहुतांश पुरुषही हे पारायण करतात। परंतु ज्या नवीन बायका आहेत, ज्यांना माहिती नाही आहे की पारायणाची मांडणी कशी करायची, पारायणाची सुरुवात कधी करायची, कुठल्या दिवशी पारायणाची सुरुवात करावी व कुठल्या दिवशी पारायणाचा शेवट यावा, पारायणाचं उद्यापन कसं करावं, ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली तर सबस्क्राईब करा। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, स्वामी समर्थाचा एखादा फोटो किंवा स्वामी समर्थांची मूर्ती तुम्हाला चालेल। स्वामी समर्थाची मूर्ती जर घरात नसेल तर तुम्ही फोटो घेऊ शकता। जर तुमच्याकडे फोटोही नसेल तर एखादा छोटासा फोटो तुम्ही बाजारातून विकत आणू शकता। व पूजेसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आत्ता सांगत आहे। तर पूजेसाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक फोटो लागेल जो स्वामी समर्थांचा असेल। त्याचबरोबर दत्त महाराजांची किंवा दत्तगुरूंची एखादी मूर्ती किंवा एखादा फोटो असला तरी चालेल। स्वामी समर्थांचीही मूर्ती किंवा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो दोन्हीपैकी काहीही चालेल। त्याचबरोबर तुम्हाला एक नारळ लागेल कलश स्थापन करण्यासाठी व एक देवतांब्या, जो आपण देवपूजेसाठी वापरतो असा एक देवतांब्या लागेल। त्याचबरोबर दिवा लागेल एक मोठा, ज्यामध्ये तुम्ही दिवा लावू शकता। लक्षात ठेवा, पारायण सुरू करताना जो दिवा तुम्ही लावता तो 7 दिवस तुम्हाला अखंड तेवत राहिला पाहिजे असा दिवा तुम्ही वापरायचा। तो थोडासा मोठा पाहिजे, जेणेकरून जास्त प्रमाणात तेल त्यामध्ये बसेल, जेणेकरून रात्रभर मग वात विझणार नाही। आणि पारायणाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे आपण पहिल्या दिवशी लावलेला दिवा 7 दिवस अखंड तेवत राहिला पाहिजे। ही काळजी तुम्ही पारायणात घ्यायचीच आहे। तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने मी पारायणाची मांडणी केलेली आहे। तुम्ही समोर स्वामी समर्थांचा एक फोटो पाहताय, त्याच्या शेजारी स्वामी समर्थांच्या उजव्या हाताला, म्हणजेच आपल्या डाव्या हाताला, आपण ज्या साईडनं बसतो त्या तिकडून आपला डावा हात असतो, पण स्वामी समर्थ जसे बसतात तिकडून त्यांचा उजवा हात असतो। तर उजव्या हाताला आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। तर कलश स्थापन कसा करायचा तुम्ही पाहू शकता। एक प्लेट घ्यायची मोठी किंवा वाटी घ्यायची मोठी, त्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे भरपूर प्रमाणात, वाटी पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने वाटीमध्ये भरपूर तांदूळ घ्यायचे, वाटी पूर्ण भरून घ्यायची आहे व मग त्यामध्ये कलश स्थापन करायचा आहे। तुम्ही पाहू शकता कलशावर 5 बोटं कुंकू ओलं करून ओढून घ्यायचं आहे। कलशामध्ये पाणी भरताना त्यामध्ये 1 रुपयाचा शिक्का, 1 सुपारी व थोडीशी हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला मिळाली तर नागिनीची पानं आणा, नाही मिळाली तर तुम्ही आंब्याची पानंही वापरू शकता। तुम्ही पाहू शकता मला नागिनीची पानं मिळाली नाही म्हणून मी आंब्याची पानं वापरली आहेत। आणि कलश स्थापन केला की त्यामध्ये सुलटा सोयीचा नारळ ठेवायचा। तुम्ही पाहू शकता मी नारळ कसा ठेवला आहे। अशा पद्धतीने कलशामध्ये नारळ ठेवायचा व त्याच्याच उजव्या बाजूला दत्त महाराजांची मूर्ती स्थापन करायची। तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहून घ्या। अशा पद्धतीने दत्त महाराजांची मूर्ती कलशाच्या उजव्या बाजूला, स्वामी समर्थांच्या डाव्या बाजूला तुम्ही स्थापन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही स्थापना करून झाली की एक गोष्ट मात्र मी सांगायची विसरले, तुम्हाला कुठलाही एखादा लाल रंगाचा किंवा कुठलाही देवाचा कपडा घ्यायचा आहे, तो चौरंग व्यवस्थित स्वच्छ पुसून त्यावर ठेवायचा आहे। त्यानंतरच स्वामी महाराजांचा, समर्थांचा, दत्तगुरूंची प्रतिमा त्यावर ठेवायची आहे। आणि अशा पद्धतीने जशी पूजा मी मांडली आहे तशा पद्धतीने पूजा मांडायची आहे। मैत्रिणींनो, हा आहे माझा ग्रंथ। इथे बसून अशा पद्धतीने मी माझा ग्रंथ वाचते। ग्रंथ वाचून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी व्यवस्थित ग्रंथ झाकून ठेवून त्यावर फूल बेलपत्र वाहते।
बेलपत्र वाहणं बंधनकारक नाही. जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही वाहा, उपलब्ध नसेल तर तुम्ही नाही वाहिलं तरीही चालेल. अशा पद्धतीने तर ग्रंथामध्ये जसं दिले त्या पद्धतीने सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9, नंतर 9 ते 10 ते 15, 15 ते 20 असे ग्रंथाच्या सुरुवातीच्या पानावर दिले आहेत. त्या पद्धतीने अध्याय वाचायचे आहेत. त्यानंतर सर्वात अगोदर ग्रंथ वाचायला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्रांची 1 माळ व श्री स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ जपायचीच आहे. त्यानंतरच तुम्हाला पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. नाहीतर सरळ उठलं आणि पारायण अध्याय वाचायला सुरुवात केली असं तुम्ही करू शकत नाही. स्वामी समर्थ पारायणाचा तो नियम आहे. तुम्हाला गायत्री मंत्राची 1 माळ व स्वामी समर्थ मंत्राची 1 माळ वाचायचीच आहे. त्यानंतर स्वामी स्तवन वाचून अथर्व शीर्ष वाचायचं आहे व अथर्व शीर्ष वाचून झालं की मगच तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता. आणि हा नित्यक्रम तुमचा रोज आहे. मग आजचे अध्याय पूर्ण झाले, ज्या त्या दिवशीचे अध्याय पूर्ण झाले की त्या दिवशी तुम्हाला दत्तगुरूंची आरती घ्यायची आहे. दत्तगुरूंची आरती सकाळी एकदा घ्यायची आणि संध्याकाळी एकदा घ्यायची. आणि संध्याकाळी आरती घेऊन झाल्यानंतर तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी झोपायच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुम्हाला पारायण चालू असताना रोज 7 दिवस वाचायचं आहे. त्याचबरोबर आहाराचं म्हणाल तर पारायण सुरू असताना तुम्ही कुठलाही आहार घेऊ शकता, पण आहाराचे आमच्याकडे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते. तसं ठिकठिकाणी वेगवेगळे नियम सांगतात, पण आमच्याकडे मात्र असा नियम आहे की पारायण ज्या दिवशी सुरू करतो त्या दिवशी सकाळी आपण जे अन्न खातो तेच अन्न, तोच आहार आपण 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचा असतो. व जो आहार आपण घेतो तोच नैवेद्य आपण स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. म्हणजे आपण अगोदर आपण जे खाणार आहोत ते बनवायचं, तो नैवेद्य अगोदर स्वामी महाराजांना ठेवायचा आणि तोच नैवेद्य उचलून मग आपण जेवण करायचं. हा स्वामी महाराजांचा प्रसाद, तोच आपला आहार असतो. रोज मी ह्याच पद्धतीने करते. मी तर ज्वारीची भाकरी आणि ताक हा माझा 7 दिवसाचा आहार आहे. अशा पद्धतीने मी तोच नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवते आणि तोच खाते. जर कधी दुपारी तुम्हाला भूक लागली तर मी एखादं फळ, केळी, चिकू असं कुठलंही एखादं फळ स्वामी महाराजांसमोर ठेवते आणि ते फळ मी खाते. अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं गुरुचरित्राचं पारायण तुम्ही पहिल्या दिवसापासून ते 7व्या दिवसापर्यंत अविरत केलं की 8व्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं. 8व्या दिवशी सकाळी 10:30 वाजेपर्यंत पूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक आवरून बरोबर 10:30 वाजता स्वामी महाराजांना नैवेद्य लागतो. तो नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना वाहायचा. अशा पद्धतीने स्वामी महाराजांचं पारायणाचं उद्यापन तुम्ही करून घ्यायचं. तुम्हाला कुठलीही अडचण आली, काहीही वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देईल. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला सांगायला विसरू नका, म्हणजे मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. अशाच पद्धतीने खूप सगळे पारायण करा, खूप छान पद्धतीने पारायण करा आणि तुमचं आयुष्य स्वामीमय सुखमय होऊन जाऊ दे. स्वामीचरणी हीच प्रार्थना. धन्यवाद.